नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण धर्मादाय आयुक्तालय विभागाची 2025 साठीची घेण्यात आलेली जी भरती प्रक्रिया आहे तर त्या संदर्भातला स्कोअर लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली इन्स्पेक्टर या पदासाठी धर्मादाय आयुक्तालय विभागामधली जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्यामधले जे आहेत विद्यार्थ्यांनी जर परीक्षा दिली असेल जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे. शिफ्ट ज्या होत्या डेट देण्यात आलेल्या आहेत 7 नोव्हेंबर 2025 शिफ्ट जे आहे, त्यानंतर 10 नोव्हेंबर 2025, 11 नोव्हेंबर 2025, 12 नोव्हेंबर 2025, 6 नोव्हेंबर 2025 अशा विविध शिफ्टमध्ये ज्या घेण्यात आलेल्या परीक्षा होत्या तर त्यानुसार जे आहेत नॉर्मलायझेशननुसार जे आहे तर ती लिस्ट जी आहे तर त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता नंबर ऑफ टोटल कॅन्डिडेट्स जे आहेत तर प्रत्येक शिफ्टनुसार देण्यात आले आहे. त्यानंतर मेन वाईल पर शिफ्ट जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिक्शन व्हॅल्यू पर शिफ्ट देण्यात आलेलं आहे. ॲव्हरेज पर्सेंटेज टॉप जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. आणि नॉर्मलायझेशन नंतर फायनल प्रत्येक लिस्टनुसारचे जे कट ऑफ आहे तर ते देण्यात आले आहेत. धर्मादाय आयुक्तालयाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे इन्स्पेक्टर या पदासाठीची तर त्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे नॉर्मलायझेशननुसार जे आहे तर स्कोअर लिस्ट जे आहे तर ते प्रसिद्ध झालेले आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्तालयाची घेण्यात आलेली परीक्षा दिलेली असेल तर त्यांनी लिस्टमध्ये नाव नक्की चेक करा. याचं PDF जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तर इथं रोल नंबर आहे, उमेदवाराचं नाव आहे म्हणजे ॲप्लिकंट नंबर आहे, पदाचं नाव आहे इन्स्पेक्टर, त्यानंतर मार्क्स जे आहे तर तुमचे, त्यानंतर नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क्स आहेत तर ही लिस्ट जी आहे तर तुम्ही चेकआउट करू शकता. धर्मादाय आयुक्तालयाची घेण्यात आलेल्या परीक्षेची ही संपूर्ण लिस्ट आहे. तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटेड माहितीची व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत येत राहतील. ही होती धर्मादाय आयुक्तालयाची घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भातली जी स्कोअर लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भातली अपडेटेड माहिती. यानंतर जे आहे तर तुम्हाला जे आहे तर ऑब्जेक्शन मागवण्यात येतील आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला याच्यावर जे आहे तर फायनल रिझल्ट जो आहे तर तो उपलब्ध होईल. फायनल रिझल्टनंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची लिस्ट उपलब्ध होतील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्ट उपलब्ध झाल्याच्यानंतर तुमची मेडिकल टेस्टसाठीच्या लिस्ट उपलब्ध होतील. त्यानंतर तुम्हाला फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे तर त्या पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे ही जी प्रोसेस असणार आहे तर ती तुम्हाला पाहता येणार आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भातली संपूर्ण माहिती आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.